समजले का तुम्हाला? हा काय चौरस म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला काय म्हणायचं? चौरस. मग इथं तुम्हाला एक साइड दिले, एक बाजू दिले. किती दिले? एक बाजू 14 सेंटीमीटर. ठीक आहे, 14 सेमी दिलेले. मग चारही बाजू समान. मी कालच्याच व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं आपण की हे एक एक ज्यावेळेस रेष मारली जाते चारही ठिकाणी त्यावेळेस त्या बाजू कशा असतात का? समान लांबीच्या असतात. ठीक आहे, मग काय आहे इथं 14 सेंटीमीटर आहे तर काय हा पण किती असणार आहे? 14. हे पण किती असेल? 14 आणि हे किती असेल? 14 सेंटीमीटर असेल. आलं लक्षात? मग याचं काय करायचं आपल्याला? क्षेत्रफळ. ओके, तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असणार आहे? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. या बाजूवरून आपल्याला काय करायचे? चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे. ठीक आहे, पण सुरुवातीला काय करतो आपण? चौरसाचे क्षेत्रफळ याचं काय लिहून घ्यायचंय? सूत्र लिहून घ्यायचे. किती आहे? कोणतं आहे? बाजूचा वर्ग. मग मला सांगा इथं बाजू किती दिलेली आहे रे? बाजू किती दिले? 14 सेंटीमीटर. मग काय करावं लागेल आपल्याला? हा 14चा वर्ग करायचा. कितीचा वर्ग करायचा? 14चा वर्ग. पाठ आहे का तुम्हाला वर्ग? नाही, हे नाही, सगळ्यांनाच पाठ नाही. मग 14चा वर्ग पाठ नाही, मग काय करणार? तर हे 14 गुणिले 14. 14चा दोन वेळेस काय करायचा? गुणाकार. वर्ग डायरेक्ट पाठ असेल तर वर्ग लिहा किंवा 14 गुणिले 14 लिहायचं. ठीक आहे, मग याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार. गुणाकार करताना काय करावं लागेल रे? उभी मांडणी. आलं लक्षात? ठीक आहे, सुरुवातीला या 4 ला आणि 1 ला गुणायचे. ओके, मग सांगा मला 4 1 4 4 16. 16 ला 6 हातचा ला 1 4 1 4 आणि हातचा ला 1 5. ओके, मग पहिल्या संख्येखाली काय करावं लागेल? 0. कारण ही दशक स्थानची संख्या असल्यामुळे दशक स्थानच्या संख्येने ज्यावेळेस आपण त्याला गुणतो त्यावेळेस ते दशक स्थान पासूनच पुढे सुरुवात व्हायला पाहिजे. ठीक आहे, एकच स्थानच्या ठिकाणी काहीच नाही म्हणून काय लिहायचं आपण? 0 लिहायचं. ठीक आहे, बरं. 1 चा पाढा माहिती आहे तुम्हाला? 1 4 4 1 4 आणि 1 1 ह्या दोन्हीचा काय करायचं आपल्याला? बेरीज करायची. ठीक आहे, 56 आणि 140 ची काय करायची? बेरीज. 6 आणि 0 किती होते? 6. 6 आणि 0 6. 5 आणि 4 9. 5 आणि 4 9 आणि 1 ला 1. किती आलं उत्तर? 196. 196. तर मला सांगा याच्यामध्ये 196 3 नंबरला आपलं उत्तर काय झालं? 196 चौरस सेंटीमीटर. समजलं तुम्हाला?